म्हणून आता आम्ही चाललोय आणि त्यांनी माझ्या ब्लॉगची सुरुवात अशी 1 नंबर केलेली. मला खूप भारी वाटलं. त्याला म्हटलं चहा वगैरे पिण्यासाठी थांबलोय. आमचं ओम्या पण झोपेतून उठा ना काही ना काही तसं झोप. लोंडा क्या विचार कर राय लोंडा की आपण आलोय तर तसं एकविरा आईला पण जाऊ नाही का, म्हणून आता आम्ही एकविरा आईच्या मंदिरापाशी पोहोचलो. पण मेन माणूस आता फॉर्मला आलाय आणि सगळे आता फॉर्मची गेलेत आणि आजचा माणूस फॉर्मला आलाय. म्हणून आता आम्ही खडकवासला आलोय लोणावळ्याला. हाय मित्रांनो, नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या मित्राच्या चॅनलवरून आज मी एक छोटासा प्रयत्न केला ब्लॉग करण्याचं. हे आमचे मित्र यूट्यूबर सतीश भाऊ विपर यांचं यूट्यूबचं एक चॅनल आहे. त्यांना आज म्हटलं की मला पण ब्लॉग करायची संधी द्या, कारण माझ्या पण थोड्या स्किल होत्या. मी तुमच्यासमोर त्या व्यक्त करण्यासाठी मी हा ब्लॉग करत आहे. एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे. आम्ही जस्ट रॅन्डम बसलो होतो सर्व मित्रजण आणि ते आमचा एक प्लॅन झाला की अचानक नाईट आऊट मारण्याचा, लोणावळ्याला एक ट्रिप मारून यायचं छोटंसं. तर हे आमचे मित्र धनंजय भाऊ नरवडे, हे आमचे मित्र सतीश भाऊ विपर, हे इकडे आमचे जय हिंद दोस्तो, एक लाडके सर्वांचे लाडके मित्र शंतनू भाऊ. हे नांदेडहून खास आमच्यासाठी आले, आमच्या लोणावळा व्हिजिटला ट्रिप मारण्यासाठी सतीश भाऊ. आणि हे आमचे ओम भाऊ, तुम्हाला सर्वांनाही माहितीच असतील. ओम भाऊ आरजुले कंपनी बोलते फक्त. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ब्लॉग मधून तुम्हाला एक आमच्या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आम्ही आमचे मित्र कसे आम्ही एन्जॉय करतो, आम्ही लाईफमध्ये आम्ही तुमच्यापाशी सांगतो. तर भावांनी माझ्या ब्लॉगची सुरुवात संकेतचे डिग्रेशननी केली, कारण त्यांनी सगळ्यांचे इंट्रोड्युशन केलं आणि पण त्यांनी त्याचं स्वतःच केलं नाही का, त्याचे बात सही है. इंट्रोड्युशन मी करतो. आता आमचे अचानक बसलो होतो आम्ही आणि प्लॅनिंग झाला की वातावरण पावसाचं वगैरे झालं म्हणून आम्ही चाललो होतो लोणावळ्याला. आणि संकेत नेमकंच गावाकडून आला होता तो, आणि संकेत कधी थांबू शकत नाही. तुम्ही त्याला कधी फॉलो केलं मला नाही माहिती, पण फॉलो केलं असेल तर कंटिन्यू तो पब बाहेर लोणावळा मुंबई असंच असतो बाहेर कंटिन्यू फिरत. म्हणून आता आम्ही चाललेलो आहे आणि त्यांनी माझ्या ब्लॉगची सुरुवात अशी 1 नंबर केलेली. मला खूप भारी वाटलं. एक सेकंड मी त्याला म्हटलं बोल थोडंसं माझ्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी. अच्छा ठीक आहे. कारण आम्ही मागच्या पण ब्लॉकमध्ये शनिशिंगणापूरला गेलो होतो, त्यावेळेस तो नव्हता, तो गावाला गेला होता नेमकंच. आणि मी ओमा, शंतनू आणि धनंजयच होतो नाही का. त्याच्यामुळे ते मागच्या ब्लॉकला त्याला खूप मिस केलं मी, कारण माझ्या ब्लॉकमध्ये तो असा खूप बोलू शकतो आणि खूप तुम्हाला एंटरटेनमेंट करू शकतो. आणि तुम्ही त्याला अजून त्याची ती लँग्वेज आणि त्याचं जे बोलण्याचं माइंड तुम्ही अजून बघितलंच नाहीये. ते तुम्ही बघितलं तर तुम्ही हसू 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 पोट धरून रडा येईल तुम्हाला फार नाही का. तर चला बघूया पुढे अजून आपल्या ब्लॉग मधली असली मस्ती, नाच, गाणं सगळं. A few moments later. तर मित्रांनो, लोणावळा जाताना आम्ही फिर से आगे रे बाबा. आता सध्या पिंपरी चिंचवड मध्ये आहे. रात्रीचे 2:04 झालेले आहेत, बघू शकता तुम्ही टाइम. आणि हे पिंपरी चिंचवड मधले ब्रिज बऱ्याच दिवसानंतर आज बघण्यात आलेले आहेत आमच्या इकडे. आता खूप मेट्रो वगैरे पुण्यामध्ये सुधारणा खूप झालेल्या आहेत. आता आम्ही 5-10 मिनिटातच लोणावळा मुंबई एक्सप्रेससाठी आणि आम्ही 20 मिनिटांमध्ये लोणावळा टच. बाकी तुम्हाला लोणावळ्यामध्ये गेल्यावर लोणावळ्यात पण येऊ थोडा आपण. धन्यवाद. अरे बाबा शेट लोक आहेत म्हणल्यावर काय विषय नाही का आता. हा गोव्याला चले का भाऊ, गोव्याला चले का. अहो ते सोलापूरहून घाट पार केला गोवात लागतो डायरेक्ट. नाही ना, कोल्हापूर लागतो, कोल्हापूर. सॉरी सॉरी. थोडा हे व्हायला हा बरोबर आहे. या इकडे पाहिजे मशाल करू. आता आम्ही टोल पैसे आलो नाही आणि धनंजय शेठ म्हणतात टोल तोडला. ये क्या कर रहे हैं भाई साहब, ये गलत है. भाऊंना आता आम्ही टोल वगैरे पास केला आणि आम्ही लोणावळ्याला म्हणजे हायवेला लागलोय आता.
आम्ही एका तासाभरात लोणावळ्यात जाईल. आता तसे 3:10 झाले. एक तास दीड तास आम्ही नाही का जाईल लोणावळ्यात. हळूहळू चाललं एकदम सावकाश. काही घाई गडबड नाही आम्हाला, काय नाही. संकेत शेख आता एकदम निवांत बसलेत पुढं पॅक होऊन. संकेत शेठ आपण किती वेळात जाईल तिथं? तळेगावच्या जवळ आहे बघा. आता आपण पोहोचलो लोणावळ्यामध्ये एक 20-30 मिनिटं. 20-30 मिनिटातच वरून चला, कारण आता रात्रीचं काही ट्रॅफिक वगैरे नाही लागणार. आणि धनंजय शेठ गाडी चालवायला आहेत म्हणल्यावर काही पायाचं काम नाही. काय मला अडचण नाही. बघूया आता पुढं कसं चाललंय कसं नाही. आता आम्ही आलोय, पाऊस वगैरे लागला तर अजून चांगलं होईल आम्हाला. आमचं शंतूनी शेट नाराज बसला आणि आमचं टकलं झोपलंय. खाली झोपला. काय घ्यायचं? बघूया चला पुढं. भाऊन मी गाडी चालवत होतो. गाडी वगैरे चालवली मी. आणि आता आम्ही नाही का चहा वगैरे पिण्यासाठी थांबलोय. आमचं ओम्या पण झोपेतून उठाना काय ना काय तसं झोपत राहिला लोळत. ओम्या चहा नाही प्यायचा का तुला? सतीश पण बसलाय. सतीश बोर वाटते का तुला? एकदम छान वाटतं. आता आम्ही चहा वगैरे प्यायला थांबलो. संकेत डिग्रीशी पहिला उतरला. बघू आपण चहा पिताना. चल संकेत. पोहे रेडी आहेत म्हटले. आमर मारून द्या. सांबर लावण्याचे काही बाहेर लोंडा क्या विचार कर रहा है लोंडा? आता आम्ही थांबलो चहा नाश्ता करायला. चिवडा वगैरे. हो मी चांगले का? फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा। यार तू कुछ हो मी चांगले का? चांगले ना? हा मग आमच्या भावाने पण पोळी टेस्ट केली. व्यवस्थित ना भाऊ? ओके. आता आमचं सगळ्यांचं चहा वगैरे पिऊन झाला. नाश्ता चांगला आम्ही केला. अर्धा एक तास आम्ही इथं आमचा घातला आणि आता आम्ही पुढे चाललो. सगळीजण गाडीत बसले. ते मोबाईल पडता वाचला. आणि आता आम्ही चाललो. बघूया पुढं. चला आता पाऊस वगैरे काही एवढा इथं पडत नाही आहे. बघूया चला पुढं. भाऊंना आमच्या तिथं चहा वगैरे झाला. त्याच्यानंतर आमचा अचानक प्लॅन ठरला की आपण आलो तर तसं एकविरा आईला पण जाऊ नाही का. म्हणून आता आम्ही एकविरा आईच्या मंदिरापाशी पोहोचलो. पण गाडी माणसं आणि आमचं वय कैरा बघायला लागल्यावरती आम्ही मंदिरापाशी आलोय. आता अचानक म्हणली की आम्ही आता वाजले सकाळचे 4:30 किती वाजले? 4 वाजलेत. मग आता जायचं कुठं तर म्हणलं चला मग एकविरा आईच्या पाया पडायला. कारण 5 वाजता मंदिर उघडतं हे आम्हाला माहिती होतं. कारण मागच्या वेळेस म्हणून आम्ही असं झालो होतो नाईट आऊटला. आणि त्यावेळेस पण असंच झालं होतं. मग आम्ही मंदिरात थांबलो होतो नाही का. आणि सगळेजण इथे थांबले. आमचा संकेत भाऊ पण थांबलाय. संकेत भाऊ बोलणार आहे थोड्या वेळाने. आता नाही काय बोलणार. भाऊ बरोबर की नाही? धन्यवाद बस, तुमची जिरली. बोल ना. एवढं बोलतो ना काय. आमचं मेन म्हणलं तर आमचं मेन माणूस आता फॉर्मला आलाय. आणि सगळे आता फॉर्मची गेलेत आणि आमचा माणूस फॉर्मला आलाय. आता त्याला त्याची आवडतीची गोष्ट भेटली ना मागायची रेड ती पिली ना. हा येतले शेदले काय सगळे. हा मागायची स्टिंग पिली त्यांनी. स्टिंग पिली की माझ्या भावाला एनर्जी आली. माझ्या भावाने खूप सपोर्ट केला मला ब्लॉगमध्ये. तसंच सरक उधर केलं तर तसं मला खूप माझं प्रेम देताल तुम्ही. पण आता करत नाही माझा भाऊ सपोर्ट. चान्स झाला आता लई खूप. बोल ना भाऊ थोडंसं. झोपीचा टाइम झालाय माझा. झोपीचा टाइम झाला आणि झोप मोड होत आहे इथे. जाऊ दे आता देवाला आले पण झोप मोड नको. चला बघूया आपण पुढे. चला ना मग भावा. आणि आमच्या माणसाला खूप टेन्शन आलं एवढ्या पायऱ्या बघून. 15-20 मिनिटाचा आमचा भाऊ चढतो. रोज माझा भाऊ तसं 9 मजली खालीवर करतो. लिफ्टनी फक्त चालत नाही. चालला काय तू काय? मस्त वाटते. सकाळ आलोय कारण खूप दिवसानंतर आलो वर्षभरात असं म्हणजे नाही का नाईट आऊटला. त्याच्यात आता मंदिराचं दर्शन वगैरे मस्त वाटते. वातावरण आवाज वगैरे कसलं नाही सायलेंट. आमचा ओमेनी सब पुढं पळतोय.
बघूया चला वरती. मला दम लागला भाऊ. आंबा खायचा का हाय संपलं आपलं. फ्लॅश इकडे दाखवते. ब्लॉग बंद कर. माहिती पुढे. हा भाऊ घेतलाय चल. ब्लॉक काढण्याच्या नादात माझे पाय चिखल्यात पडले. संकेतचा भाऊ मी दमलो बस. असं करून मी कायला म्हणणार रे गावा. ते दमला बघा ते चलतोय कसा. सगळी माझ्या पुढे चाललेत आणि मीच मागं थांबायला लागलोय. अरे बाप जागेवर नाही तर. आणि आम्हाला नवीन एक मेंबर ऍड झालाय ओम्याचा मित्र. हे बघा ओम्याचा माग माग चालू आहे. दम लागते. माझी माणसं खाली थांबले बघा. आणि एक तर बैल बसला तिथं. ए उचल नहीं. संख्या संख्या चल की. A few moments later. आमचं डॉन आहे डॉन म्हटलं. भावांना मंदिर आलं. मी आता खाली येऊन मंदिराच्या बरोबर बाहेर बसलोय. अजून मंदिर उघडलं नाही वाटतंय. काय उघडलं रे मंदिर? गेली मंदिर उघडलं. मंदिराच्या बाहेर बसलो होतो. आमचा भाऊ आम्ही 2-3 मित्र. यो मंदिर उघडलं वाटते. चला दर्शन करू. वाट्यातून नसला म्हणून काय झालं. तुझी परिचय आमच्या सोबत काय भाऊनं दर्शन वगैरे एक नंबर झालं. आम्ही गेले आम्हाला सकाळची आरती वगैरे भेटली. आता दर्शन वगैरे करून आम्ही खालीच सगळे आम्ही मित्र निघालो. दर्शन वगैरे झालं भावांना. आम्ही आता गाडीत वगैरे आलो. आता आम्ही सगळेजण चाललो टायगर पॉईंटला. आता एकूरायचं दर्शन वगैरे आमचं एकदम व्यवस्थित झालं. आता आम्ही सगळेजण येऊन गाडीत वगैरे बसलो. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघितलं आता एक नंबर आहे. वारं वगैरे लय भारी येतं. त्याचा काय विषय? वॉन्टेड हाऊस म्हणजे अरे पण तिथं म्हणजे कसलं भूत त्यांची. अरे तिकडे निगेटिव्ह वाईब तिकडे गेलं. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसकी कोणी बी राहिलं ना राहू शकत नाही तिथं. तिथं काय असं होतं की बाबा हे असं होत नाही बघ. 4 कोटीची गाडी पायावर लोक का पायावर त्याला कधी भूत लागत नाही. ते लोक घरात फिरून बी आले. पण त्या घरामध्ये आता समजा एक रात्री तू मसन ओट्यापाशी झोपला. आता मसन झोक्याला मसन ओट्यामध्ये काहीच वाटत नसते. काय फील त्याच्यासाठी ती देवर राहतात. पण आपल्याला ते दिसते निगेटिव्ह वाईब भीती किरकिऱ्या आवाज इकडून भूत जाय तिकडून जाय असं बांगड्याचा आवाज आहे. तेवढ्या मोठा श्रीमंत होणारा तिथं सॅटिस्फॅक्शन झालं नाही. ओनर बी गेलं. कोणाचं गाडी सोडून पाहिलं म्हणजे काय ते झालं तुला भूत बंगला कुठे? भूत बंगला काय का? त्याच्यात गाडी कुठे? बाहेर गेट मध्ये होती. थांबून केलं तुला. भावानं वातावरण एक नंबर आहे. लोणावळ्या साईडला पण एक नंबर आहे. मी बाहेर आलो गाडीच्या फील घेण्यासाठी. मी गाडीच्या बाहेर आलो आणि मला एकदम मस्त वाटतंय. आणि आमची माणसं गाडीत बसली. क्वालिटी 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 वाटते भावांनो. अवघड खेळ आहे बाबा घाटात. म्हणून गाडी सावकाश चालायची घाटात.
आमची गाडी बघा वीजच्या वरती जात नाही, एकदम सावकाश. भाऊन आता आम्ही खडकवासला आलो लोणावळ्याला. संकेत पुढं पळतोय नुसतंच छान 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 माग त्याच्या सट्ट्या. मी 3 नंबरला, हे 2 ती दोघं तिघं गाडी त्याची टायगर पॉईंटला. धुपं बिपं चांगले आले. अजून 1-2-3 पाऊस झाले तर 1 नंबर वातावरण झालं इकडं, बघू शकता. इमल बिमल आहे काही नाही विमल तिकडे जाते इकडे. तू वेळ नको लाव लवकर ये. कोण पाहिजे घेऊन ये, कोण आत्ताची ऑर्डर सांगितली तू. कोण मला माझी वेगळे इथून फेकून देईल खाली वेगळी. ऐक की मोबाईल फिरत्याच आहे, लावील दाण्याला वर्षभर कामाला लावील मला. पुढा लावतो हळू का मॅगी बिगी. संकेत भाऊ खाऊन बसले मॅगी. ओम भाऊ अर्धुल्या खातं ते निवांतपणे. एकदम एन्जॉय चालू आहे नाही का. चटका बसते याचं मला. चटका बसायला लागत मला. तुझ्या आईचे हे भाऊंना आता टायगर पॉईंटवर आम्ही एन्जॉय वगैरे झाला आमचं घरून. आता आम्ही चाललोय सगळेजण घरी नाही का. एकदम आता झोप वगैरे खूप आली आहे, कारण रात्रभर आम्ही इकडे बाहेरच होतो. आणि लोणावळ्याची ट्रिप आमची एकदम व्यवस्थित झाली, मजा आली खूप. फक्त आम्हाला पाऊस नाही लागला लोणावळ्यात, बाकी सगळं आमचं व्यवस्थित झालं. आमचे भावांनो का इथं बसले सगळेजण आता. आता गेलं हे क्वालिटी. ओमेकडे आम्ही जाता दरीत वगैरे धुप क्वालिटी एकदम. बोलताना चुकलं नाही. दरी कुठे इथं मग हे काय दरी नाही तर काय. दरीत फोटो कुठं काढले म्हटलं मी, माग धूप बीप म्हटलं. आणि आता ही दरी क्वालिटीमध्ये इकडे